तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की मटारची साले सुद्धा भाजीत वापरली जातात आणि ती कशी वापरायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बाजारात हल्ली कोवळी कोवळी मटार मिळते. तर एक एक मटारची शेंग घेऊन त्यातील दाणे बाजूला काढावे आणि मटारच्या शेंगेचे 2 भाग करावे. त्यातील एक भाग घेऊन तो थोडासा दुमडून आतील प्लॅस्टिक सारखा जो भाग आहे तो ओढून अलगद बाजूला करावा आणि जो मऊसर भाग आहे तो आपल्या दाण्यांमध्ये मिक्स करून त्याची भाजी करावी. वर व्हिडिओत तुम्ही बघू शकत असाल की साल हलकेच दुमडल्यावर जो प्लॅस्टिक सारखा भाग आहे तो अलगद बाजूला होत आहे. तर हे असे वर हातात दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक सालीचे तुकडे करून ते आपण वटारच्या उसळमध्ये किंवा भाजीमध्ये वापरू शकतो. हे मला माझ्या शेजारच्या भिंगारी काकू म्हणून होत्या त्यांनी शिकवलेलं. कसं आहे की नवीन काही शिकायचं असेल तर काही नवीन गोष्टी आत्मसात करतच राहाव्या लागतात आणि मी ह्या अशा पद्धतीने भाजी ट्राय करून बघितली आणि ती खूपच छान झालेली. त्यामुळे मी तुमच्या सर्वांसोबत ही पद्धत शेअर करत आहे. बाकी मटारच्या उसळीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्हालाही अशाच काही नवीन रेसिपी माहीत असतील तर मला नक्की कळवा. धन्यवाद.